शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची. शिवसेना कोणाची या प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची असल्याचं म्हटलं होतं. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे. पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे. आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा. शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे आणि राष्ट्रवादी शरद पवारांची आहे या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी पलटवार केलाय. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे. आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. दरम्यान फडणवीसांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्यावरही जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखांबाबत राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी केलेलं वक्तव्य छिछोरेपणाचं असल्याचं फडणवीस म्हणाले. तो छिछोरेपन के सिवाय दूसरा कुछ कहा नहीं जा सकता. ऐसा छिछोरा नेता इससे पहले भारत ने कभी देखा नहीं. जिस प्रकार से मंच के ऊपर प्रधानमंत्री जी को तो अपमानित किया, लेकिन इटली की एक महिला राष्ट्र प्रमुख को जिस प्रकार से अपमानित करने का काम हुआ. भारत में महिलाओं का सम्मान करने वाले हम लोग हैं और इतने बड़े नेता इस प्रकार से जब बात करते हैं, गली का नेता भी ऐसा छिछोरापन नहीं करता. मुझे ऐसा लगता है राहुल गांधी ने और संदीप दीक्षित ने देश की माफ़ी मांगी.
फडणवीसांनी या वक्तव्याबद्दल राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली। एकीकडे शिवसेना कोणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद आणि त्यातच राहुल गांधीच्या वक्तव्यावर फडणवीसांचा आक्रमक पलटवार। त्यामुळे शिवसेना वादासोबतच आता या वक्तव्यावरूनही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे।